अहो देवळाच येते ना आपल्याला, उगाच उशीर नको व्हायला. हा आवरा पटकन. सावी, देवळात तर जायचंच आहे की. काय ना, माझ्या बायकोच्या तयारीत ना काहीतरी मिसिंग वाटतंय बघ. काय? एकच मिनिट तिकडे बघा. आता कसं खूप जास्त सुंदर दिसतंय. आता मला गजरा माळलाय, आता देवीच्या ओटीत काय ठेवायचं? घेऊया की दुसरा. मी तुम्ही असा गजरा माळलेला बघून देवी सुद्धा खुश होईल. असंच वेळ काढत बसणार आहात का आता आवरायचं पण आहे? ओ हॅलो मिसेस सावी धैर्य मुजुमदार, याला ना वेळ काढणं नाही म्हणत, रोमॅन्स म्हणतात, रोमॅन्स. हो का? मग तुम्ही तेच करत बसणार आहात का देवळात पण जायचंय? सावी, प्रेमात सुद्धा देव असतोच की. असतो असतो. खरं आधी आता देवळातल्या देवाचं दर्शन घेऊन येऊ. चला आवरा बरं पटकन. जा 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 पट. सावी, अहो काही करून काहीच फायदा नाही, कारण अजून गाडी झालेली नाही. तुम्ही आवरा, तोपर्यंत मी त्याला कॉल करून विचारतो. काय झालं? नवीन साडी दिली तुला, चोरुटीचा कार्यक्रम करायचा ना म्हणून. नेस जाती ते आई, ते चोरोटी पहिल्या बाळणपणाच्या वेळेस भरतात ना? माहितीये मला, पण नीताच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर तिची बाळपणाची हाऊसमौज व्हावी म्हणून भास्करला वाटतंय. आणि तसंही आता काही गोष्टींना जर उशीर झालाच असेल तर त्याला पर्याय नाही. ठीक आहे, मलाही मान्य या गोष्टी. काही प्रॉब्लेम आहे का?